वापरायचं नाही, मग वाढ कशी होईल आमच्या पिकाची. आता तर पाण्याचं हे स्ट्रेसमुळं सगळं ते कोमातच गेलेलं आहे. लक्षात घ्या, जसा पावसाळा चालू होईल तसा तुम्हाला जर शक्य झालं, जसं मी 2 वर्ष इथं होतो, आपण ड्रोन ड्राईव्ह जूनमध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये मी कागद देत होतो काँग्रेस साहेबाला, आपल्याला ड्रोन चालवायचे. तर तसे ड्रोन साहेब याही पुढच्या 6 नंबरला तुम्हाला देतील. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करा, वसंत ऊर्जा अधिक हरितके नाव लिहून घ्या. हरितके हे हरितके जर तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जर तुम्ही वापरलं, ते जर पानांवर त्याची फवारणी केली, तर नत्राच्या डोस मध्ये आपण 20% पर्यंत बचत होते. की मी नाही सांगत आहे, ते आंतरराष्ट्रीय दर्जाला काही त्या ठिकाणी जे काही पेपर पब्लिश झालाय ते अभ्यासांती झालाय, त्यांनी ते पब्लिश केलंय, त्या आधारे हे सांगतोय. जर तुम्ही हरितके त्याच्यात ऍसिडोबॅक्टर आहे, तर ते जर तुम्ही वापरलं तर निश्चित आपल्या नत्राची पूर्तता फवारणीच्या माध्यमातून होईल आणि तुमचं पीक जे आहे ते वाढीला जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. ऊसाच्या अनुषंगानं, हुंडीच्या अनुषंगानं महत्वाचे विषय सांगितले जातात. साहेबांनी सोयाबीनचं एक सांगितलं होतं. सोयाबीनच्या बाबतीत सर्वांनी एक लक्षात घ्या, पावसाचे मोठे खंड आहेत, तर या ठिकाणी योग्य सोयाबीनची जात कोणती निवडावी, तर MAUS 158 निवडा. 71 हरकत नाही, फार जुनं वाहन आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं सुपिरियर म्हणून हे 158 तुम्ही घेऊ शकता. 162 नावाचं जे वाहन आहे थोडंसं लॉंग ड्युरेशनचं आहे, त्याच्यामुळे ते न निवडता 612 नावाचं वाहन त्या ठिकाणी तुम्ही निवडा. आणि शक्यतो प्रेफरन्स हा आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जातीला द्या. का तर ह्या बुरशीजन्य रोग आणि ही जी काही पावसाचा ताण पडतंय ना, खंड पडतंय ना, त्या टायमाला आपलं सोयाबीन फुलामध्ये असतंय, तर जी काही फुलगळ होणार आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ते ताण सहन करायची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे शक्यतो 158 किंवा 612 ह्या व्हरायटीला जे आहे ते तुम्ही, किंवा 335 किंवा 9305 ह्या सोयाबीनच्या जातीला जे आहे ते तुम्ही प्रेफरन्स द्या. आणि तुमच्याकडं एक पाणी समजा द्यायची सोय तुमच्याकडे असेल, स्प्रिंकलरचं पाणी असेल किंवा ठिबकचं पाणी असेल, तर मग बिनधास्त तुम्ही KDS 753 किंवा KDS 992 ह्या सोयाबीनची लागवड करा. आणखी एक महत्वाचा थोडंसं पैसे छापायचा विषय तुम्हाला सांगतो. आपलं गाव कशामध्ये आहे? आपलं गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आहे. आणि मग ह्या प्रकल्पामध्ये बीजोत्पादन नावाचा एक घटक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर महाबीज किंवा एखादी शासन मान्य अधिकृत शेतकरी उत्पादक कंपनी ज्याचं सारथी पोर्टलला रजिस्ट्रेशन आहे आणि विद्यापीठाकडून ते फाउंडेशन बियाणं किंवा ब्रीडर बियाणं घेऊन त्याचं फाउंडेशन करून ते तुम्हाला देऊ शकतात. काय फाउंडेशन बियाणं? ते जर फाउंडेशन तुम्ही बियाणं जर तुमच्या शेतामध्ये पेरलं आणि त्याचं तयार झालेलं सर्टिफाईड बियाणं तुमच्या शेतात ते तयार होतंय, ते सर्टिफाईड बियाणं रिटर्न त्या कंपनीला दिलं आणि त्या कंपनीने एक पत्र कृषी विभागाला दिलं, तर त्या बियाण्याचे जेवढं म्हणजे बियाणे खरेदी केलं होतं ना, तुम्ही बियाणं खरेदी केलं होतं लागवडीसाठी, तर तेवढ्या बियाण्याचे पैसे तुम्हाला त्या पोखरा प्रकल्प म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून ही शासकीय बियाण्याचा जो काही दर ठरल त्या दराप्रमाणे तुम्हाला 100% अनुदान त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला त्या बियाण्याचं भेटणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज करा. तुम्हाला महाबीज या ठिकाणी आलं नाही, आदरणीय काकडे साहेब आहेत, तुम्हाला तिथं पळसखेड ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असेल किंवा बनसराळीची जी काही क्रांती ज्योती नावाची जी काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तुम्ही पुन्हा म्हणजे ते दोन्ही प्रतिनिधी साहेब त्यांची बैठक सुद्धा या ठिकाणी लावतील किंवा ते सुद्धा आणखी दुसरं कुणी जर येणार असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते कार्यक्रम घ्या. त्या बैठकीमध्ये व्यवस्थित चर्चा करा. मग तो बियाणं वापस दिल्याच्या नंतर तोडायची सिस्टीम त्याची कशी आहे, म्हणजे महाबीज जसं वर्षाची सरासरी काढून देते, म्हणजे तुम्ही विकताना काय भावाने विकलं यावर्षी सोयाबीन 3800 ते 4200, आता काय सोयाबीन आहे 7200 पस्तूर गेले. तर ही जी काही वाढीव फरकाची रक्कम आहे ना, ह्या कंपन्या देतात, त्यांच्या तशा प्रकारच्या पॉलिसी असतात, त्या पॉलिसी समजून घ्या. आणि दुसरा विषय ते तर म्हणजे ते मध्यवर्ती भाववरती देतात आणि वरून आणखी त्यांचं प्रीमियम ते देत असतात 200-250 जी काही ठरवलं त्यांचं हे वाढीव क्विंटल मागणी देतात. म्हणजे असा दुहेरी फायदा तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते होऊ शकतो. त्याच्यामुळे बीजोत्पादन सुद्धा तुम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून राबवा. निश्चित त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे भेटतील. तुमच्या इथं जवळच राजी नावाचं गाव आहे, 1 कोटी रुपये त्यांनी नुसत्या बियाण्याचे जे आहे ते छापलेले, तर ती सुद्धा थोडंसं लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं करा. महत्वाचे विषय आपल्याला सांगितलेले. आणखी एक अत्यंत राहिलेला महत्वाचा विषय, रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर ही बीज पेरणी आज बी केली आणि 15 दिवसांनी पेरणी केलं चालते, काय हरकत नाही. पण पेरणी करताना अर्धा तास आधी जे आहे ते जीवाणू संघाची बीज प्रक्रिया करा. त्याच्यामध्ये रायझोबियम अत्यंत महत्वाचा आहे. रायझोबियम
जपानिकम नावाच्या ज्या त्या जीवाणू संघाची वीज प्रक्रिया करा आणि